नमस्कार, मी विशाल कारंडे, SV ॲग्रो कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण देवराष्ट्र येथे आलो आहोत। सदर ऊस पिकामध्ये SV ॲग्रो तंत्रज्ञानाचा वापर केला आणि तो वापर केल्यामुळं कमी दिवसामध्ये एक चांगलं उत्पन्न यांना मिळालेलं आहे। ते बघण्यासाठी आज या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे। सर्वप्रथम आपली ओळख आमच्या शेतकरी बांधवांना आपण करून देऊया अशी मी आपणास विनंती करतो। मी शिवाजी रामानिकम, देवराष्ट्र तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। हा आपला किती क्षेत्र आहे हा ऊसाचं प्लॉट? हा ऊसाचं क्षेत्र 40 गुंठ आहे हां आणि लागण तारीख आहे 20 जानेवारी। 20 जानेवारीला 2024ला आपण लागण केली। आज साधारणतः 25 जानेवारीला आपला ऊस कारखान्याला जात आहे। साधारणतः 11 महिन्यांचा हा कालावधी आणि इतक्या कमी कालावधीत एक चांगलं उत्पन्न या ठिकाणी आपल्याला आज मिळत आहे। मग सर्वप्रथम कांडी लागण केल्यानंतर SV ॲग्रो तंत्रज्ञानाचा वापर आपण सुरुवातीपासून एंडपर्यंत कशा पद्धतीने केला? सुरुवातीला बेसल डोस केला। बेसल डोसमध्ये फ्रुटर हे वापरून मी बऱ्यापैकी ते हे करून घेतलं, म्हणजे पसरून घेतलं शेती। आणि नंतर उगवण झाल्यानंतर बऱ्यापैकी SV ॲग्रोचे आपले आळवणी के ड्रिप 59 केली। त्या आळवणीमुळे फुटवा वगैरे चांगल्या पद्धतीने झालेला असला आणि मेन म्हणजे जी लागण आहे ती एकसारखी आपल्याला बोलेली दिसते। त्यानंतर आपण ऊसाची बाळभरणी मोठी भरणी करत असताना कोणत्या खताचा डोस वापरला? ऊसाचं तंत्रज्ञान काय वापरलं? SV ॲग्रो तंत्रज्ञानाचं फ्रुटर, नंतर DAP, पोटॅश, नंतर मिस्टर ग्रीन हे वापरलं। वापर केला। त्यानंतर आपली भरणी झाल्यानंतर आपण म्हणजे पेरणीची लांबी जाडीसाठी आमचं कंपनीचं कोणतं तंत्रज्ञान यूज केलं? ते शुगरबन यूज केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीचा रिझल्ट तुमच्या प्लॉटमध्ये दिसला? शुगरबनचा रिझल्ट चांगला आला आणि सगळ्यात महत्त्वाचं साईज वगैरे वाढली, कांडीतलं पेऱ्याचं अंतर वगैरे वाढलं। त्यानंतर आता आम्ही ज्या वेळेला ऊस जायच्या अगोदर एक महिनाभर त्यानंतर हे आपलं साईज बिल्डर आणि एक 0050 हे ड्रिपनं आम्ही एक कॅन ते सोडला। त्यानंतर आम्हाला त्याचा चांगला रिझल्ट आला। त्यानंतर साईज बिल्डरचा रिझल्ट अगदी एक नंबर आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही। आणि आता ते आता तोड चालू आहे आता आमची। आता सर्वसाधारणपणे Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.